जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार गुलाबराव देवकर यांनी वैद्यकीय तपासणीच्या बहाण्यानं जिल्हा रुग्णालयातच राजकारणाचा डाव मांडल्याचं आता समोर आलंय। प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत कारागृहातून देवकर शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात सकाळी 11 वाजता पोहोचले। त्यानंतर दुपारी 4:30 वाजेपर्यंत गुलाबराव देवकर नेत्र तपासणी विभागात थांबून होते। या कक्षात जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी त्यांची दीर्घ चर्चा सुरू होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतानाची ही दृश्य जेल आणि रुग्णालय प्रशासनाचे धिंडवडे काढणारे आहेत। मात्र एकूणच आपल्याच मस्तीत असणाऱ्या या नेत्यांना आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालणाऱ्या प्रशासनाला आता जबाब कोण विचारणार हाच खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। पोलिसांची रुग्णालयात बघायची भूमिका असल्याची ही सगळी वस्तुस्थिती मांडणारी ही दृश्य झी 24 तासच्या हाती लागले। आपण पाहू शकता एक्सक्लुझिव्ह दृश्य नेत्र तपासणीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी। खरं तर या गोष्टीकडे पाहिल्यानंतर कुणाचेही डोळे खडकन उडतील असा हा नेत्र तपासणी विभागातला सगळा कारभार अतिशय आंधळेपणानं सुरू होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।